वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण बालुशाही कशी बनवायची आणि बालुशाही बनवण्यासाठी अचूक प्रमाण कसे घ्यायचे ते बघणार आहोत। चला तर मग ही बालुशाही कशी बनवायची ते बघूया। कोणीही बनवू शकेल अशी साधी आणि सोपी ही बालुशाहीची रेसिपी आहे। ही बालुशाही बनवण्यासाठी मी या वाटीने 4 वाट्या मैदा घेतलेला आहे। 4 वाटी मैद्यासाठी मी 2 टीस्पून इतका बेकिंग पावडर घेणार आहे। तर यात मी 2 टीस्पून इतका बेकिंग पावडर घातलेला आहे। यात पाव टीस्पून इतकं मीठ घालायचं आणि आता हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं। कोणत्याही गोडाच्या पदार्थांमध्ये थोडंसं मीठ घातल्याने गोडाच्या पदार्थाला चव छान येते। हे सगळं साहित्य एकत्र करून झाल्यानंतर यात मी 1 वाटी इतकं तूप घालणार आहे। तर 4 वाटीसाठी मी इथे 1 वाटी इतकं तूप घातलेलं आहे। तुम्हाला जर 2 वाट्या मैदा घ्यायचा असेल तर त्यात तुम्ही अर्धी वाटी इतकं तूप घालू शकता। आता हे तूप या सगळ्या साहित्यात एकत्र करून घ्यायचं आहे। हे 1 वाटी तूप आपल्याला थोडं थोडं करून या सगळ्या साहित्यात घालून एकत्र करून घ्यायचं आहे। आता हे सगळं तूप एकत्र करून झालेलं आहे आणि अशा प्रकारच्या या मुठी तयार होतात, म्हणजे अगदी अचूक असं तुपाचं प्रमाण घेतलेलं आहे। आता यात 1 वाटी पाणी घालायचं। पाणी थोडं थोडं करून या साहित्यात एकत्र करून घ्यायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं। या पिठाला आपल्याला एकाच डिरेक्शननी जास्त दाब न देता हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। तर बघा आता हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता हाताच्या सहाय्याने या पिठाला परत हलक्या हाताने अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे, म्हणजेच याच्या बालुशाही बनवताना छान लेयर्स तयार होतील। 5 ते 6 वेळा अशा प्रकारे हाताने या पिठाला मळून घ्यायचं। आता झाकण ठेवून या पिठाला साधारणतः 15 ते 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं। आता बालुशाहीसाठी लागणारा पाक बनवून घ्यायचा। तर त्यासाठी मी इथे 700 ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे। साखरेच्या अर्ध्या प्रमाणात पाणी घालायचं आहे, म्हणजेच मी 350 ml इतकं पाणी घातलेलं आहे। आता ही साखर या पाण्यात स्पॅच्युलाच्या सहाय्याने एकत्र करून घ्यायची। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि ही साखर या पाण्यात व्यवस्थित एकत्र करून घ्यायची। साखर विरघळलेली आहे। आता यात साधारणतः पाव टीस्पून इतकं लिंबू पिळून घ्यायचं। लिंबू पिळून झाल्यानंतर परत एकदा एकत्र करून घ्यायचं। साखरेची मडी काढायची असेल तर यात तुम्ही 1 ते 2 टीस्पून दूध घालून साखरेची मडी काढून घेऊ शकता। या पाकाला आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा बनवायचा नाही, तर 1 तारीपेक्षाही कमी असा हा पाक आपल्याला बनवायचा आहे। तर साधारणतः पाक बनवण्यासाठी 5 ते 6 मिनिटं लागतात। तर तुम्ही बघू शकता पाक तयार झालेला आहे। यात मी अर्धा टीस्पून इलायची पावडर घातली, पाव टीस्पून सॅफ्रॉन येलो फूड कलर घातला। गॅस बंद करायचा आणि हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आता हा पाक पूर्णपणे तयार झालेला आहे। 15 ते 20 मिनिटं झालेले आहे। परत एकदा आपल्याला या पिठाला हाताच्या सहाय्याने 5 ते 6 वेळा अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यात छान अशा लेयर्स तयार होतील। या पिठाला जाडसर असं लाटून घ्यायचं। लाटून झाल्यानंतर नाईफच्या सहाय्याने याचे 2 भाग करायचे। हे दोन्ही भाग परत लाटून घ्यायचे। हीच प्रोसेस आपल्याला 5 ते 6 वेळा रिपीट करायची आहे।
आता तुम्ही बघू शकता अगदी छान अशा लेयर्स तयार झालेल्या आहे। आता यातील एक भाग घेऊन याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा। आता याचे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे। आता याचे हलक्या हाताने गोळे तयार करून घ्यायचे आणि गोळे तयार करून घेतल्यानंतर याला बालुशाहीचा आकार द्यायचा। अशा प्रकारे बोटाच्या सहाय्याने तुम्ही व्यवस्थित असा बालुशाहीचा आकार देऊ शकता। अगदी दिसायला सुंदर अशी ही बालुशाही दिसते। सगळ्या बालुशाही करून घेतल्या आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलं। आता एकदा गरम करायला ठेवलेलं तेल चेक करून घेऊया। तर इथे मी अशा प्रकारचा या बॅटरचा एक छोटासा गोळा घालून तेल चेक करून घेतलं। अगदी व्यवस्थित असं तेल गरम झालेलं आहे। आता यात या सगळ्या बालुशाही घालायच्या। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि या सगळ्या बालुशाही लो टू मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने साधारणतः 4 ते 5 मिनटं या तेलामध्ये तळून घ्यायच्या। तर तुम्ही बघू शकता या बालुशाही तेलाच्या वरती आलेले आहे। या सगळ्या बालुशाही एका बाजूने व्यवस्थित फ्राय झालेल्या आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं या सगळ्या बालुशाही आपण फ्राय करून घेऊ। दुसऱ्या बाजूने सुद्धा या व्यवस्थित फ्राय झालेले आहे आणि या बालुशाहीचा कलरही गोल्डन असा आलेला आहे। आता या तळून घेतल्यानंतर गरम असतानाच पाकामध्ये घालायच्या। पाक जर गार झाला असेल तर या पाकाला तुम्ही हलकं गरम करून घेऊ शकता। आता या सगळ्या बालुशाही या पाकामध्ये घालायच्या आणि साधारणतः 4 ते 5 मिनटं या पाकामध्ये बुडवून ठेवायच्या। एका बाजूला साधारणतः 2 ते 3 मिनटं बुडवून ठेवायच्या आणि परत स्पॅच्युलाच्या सहाय्याने दुसऱ्या बाजूला सुद्धा 2 ते 3 मिनटं अशा पाकात 5 ते 6 मिनटं या बालुशाही बुडवून ठेवायच्या। म्हणजे हा जो पाक आहे तो बालुशाहीच्या आतमध्ये व्यवस्थित जाईल। पाच ते 6 मिनटं झालेले आहे। अगदी रसरशीत अशा या बालुशाही तयार झालेल्या आहे आणि या बालुशाहीमध्ये पाकही छान आत गेलेला आहे। आता या बालुशाही पाकातून काढून घेऊ आणि सगळ्या बालुशाही अशाच प्रकारे तयार करून घेऊ। अगदी मार्केटसारखी रसरशीत अशी ही बालुशाही घरच्या घरी तयार झालेली आहे। आता या बालुशाहीला पिस्त्याचे काप घालून गार्निश करून घेऊया। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।